Hi, good morning, students. I am Himangi Jagtam from Swayam Learning Point. मुलांनो, आज आपण या इतिहासाच्या तासाला इतिहासाचा प्रकरण क्रमांक 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण 1960 नंतर भारतात ज्या राजकीय घडामोडी, ज्या सामाजिक, आर्थिक अशा घडामोडींचा आढावा घेणार आहोत. कशा पद्धतीने या क्षेत्रांमध्ये विकास झाला, काय राजकीय परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती काय होती, यांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग, इसवी सन 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1950मध्ये संविधानाचा स्वीकार भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण या संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला आणि म्हणून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असं म्हणतो आणि मोठ्या उत्साहाने आपण प्रजासत्ताक दिन साजराही करतो. 1950मध्ये ह्या संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. भारताच्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं, कर्तव्य, त्यांचे हक्क ह्या संविधानाने ह्या सर्व नागरिकांना दिले. भारतीय समाज हा बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश या जातीचे लोक एकत्र राहत आहेत. म्हणजे विविधतेने नटलेला असा हा भारत देश आहे. या भारतामध्ये विविध भागात विविध भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात, वेगवेगळ्या वंशाची, वेगवेगळे पेहराव करणारी, वेगवेगळी संस्कृती असणारी अशा सर्व लोकांचा हा भारत देश आहे. आणि म्हणून भारतीय समाज कसा आहे तर बहुजिन्सी आहे. अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्म जोपासणारे, अनेक संस्कृतीचं पालन करणारे, अनेक वंश असणारे अशा अनेक लोक या भारतामध्ये राहतात. तर भारताची जी काही परिस्थिती आहे, आर्थिक, सामाजिक, राजकीय यांचा तर आपण आढावा घेणार आहे. मग आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक, राजकीय, सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवायचे होते. कारण परकीयांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, पण भारताची जी काही घडी आहे ती संपूर्णतः विस्कटलेली होती. आर्थिक परिस्थिती खालावलेली होती, राजकीय स्थैर्य नव्हते, समाजामध्ये अस्वस्थता होती, अशांतता होती. मग आता ह्या भारताचा आर्थिक विकास करायचा, राजकीय विकास करायचा, सामाजिक विकास करायचा, तर हे सगळे प्रश्न सोडवायचे कसे हे राजकीय नेते मंडळींच्या पुढचे मोठे प्रश्न होते, मोठ्या समस्या होत्या. मग त्यावर उपाय काय तर पहिले आपल्याला नियोजन करावं लागेल. कोणकोणत्या गोष्टीने, कोणकोणत्या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला भारताची ही विस्कटलेली जी घडी आहे ती घडी बसवता येईल. आणि म्हणून नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. मग नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला. औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा आणि देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला. अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर नियोजन आयोगाची निर्मिती झाल्यानंतर सगळ्यात पहिलं पाऊल काय तर औद्योगिकीकरणावर भर, म्हणजेच कारखाने चालू झाले तर लोकांना रोजगार मिळेल. लोकांना रोजगार मिळाला तर त्यांच्या ज्या काही मुख्य गरजा आहेत त्या अन्न, पाणी, वस्त्र ह्या गरजा भागतील. म्हणजेच त्यांच्या हातात आर्थिकता येईल. आर्थिक विकासासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्याद्वारे दारिद्र्याची समस्या पण दूर होईल. निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत एक लोकशाही राष्ट्र आहे आणि ह्या लोकशाही परंपराच्या विश्वासामुळे आपल्याला लवकरच राजकीय स्थैर्य पण प्राप्त करणं शक्य झालं.
याबरोबर जे समाजामध्ये दुर्बल समाज घटक आहे, या घटकांसाठी कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले, की जे दुर्बल घटक आहे यांचं सक्षमीकरण होण्यासाठी या घटकांना वेगवेगळे कार्यक्रम देऊन त्यांच्यासाठी काही धोरणांची अंमलबजावणी करून सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्नही या काळात झाला. इथे आपल्याला असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो, भारतात नियोजन आयोगाच्या निर्मितीमुळे काय साध्य झाले? तर मग नियोजन आयोगाचं काय महत्त्व स्थापन झालं? तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक सामाजिक विकास साधत औद्योगिकरणावर भर द्यायचा होता. त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांचा एक मार्ग म्हणून नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. हा पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता. दुसरं काय, तर यामध्ये औद्योगिकरणावर भर दिल्याने आर्थिक स्थैर्य मिळवून दारिद्र्याची समस्या दूर होण्यास मदत झाली. तिसरा मुद्दा आहे, दुर्बल सामाजिक घटकांसाठीचा कार्यक्रम व धोरणे यांचा समावेश असलेले सामाजिक सुधारणा कार्यक्रम राबवण्याचे प्रयत्न झाले. तर अतिशय महत्त्वाचं हे पहिलं पाऊल होतं की नियोजन आयोगाची निर्मिती. त्यानंतर आपण 1960चे दशक बघूया, की ह्या 1960चे दशक म्हणजे 1960 ते 1970 हा 10 वर्षांचा कालखंड. यामध्ये कोणत्या घडामोडी झाल्या? तर भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी ह्या 1960च्या दशकात झाल्या. यामध्ये पहिले महत्त्वाचं म्हणजे पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण, दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारं गोवा, दीव, दमण या प्रदेशांची काय झाली? मुक्तता झाली आणि ते भारतीय संघराज्याचे काय बनले? तर संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडील सीमेरेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा 1950 पासून वाढत होता. अखेर त्या तणावाची परिणती म्हणून दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली आणि हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले. कधी? तर 1962 मध्ये. म्हणजे 1962 मध्ये हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले. कोणतं युद्ध? भारत आणि चीन. कोणतं कारण होतं त्याला? की उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा 1950 पासून वाढत होता आणि या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली आणि हे युद्ध कोणत्या क्षेत्रामध्ये झालं? तर मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झालं. कधी झालं? 1962 मध्ये. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे नेतृत्व केले व पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. तर त्यांनी भारताचं हे प्रधानमंत्री पद जे आहे ते जवळजवळ 1947 पासून ते 1964 पर्यंत खूप काळ त्यांनी भारताची ही जी काही जबाबदारी आहे तर ही त्यांनी उचललेली आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे 1947 पासून तर 1964 पर्यंत भारताचे ते पहिले प्रधानमंत्री होते, पंतप्रधान होते. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे त्यांना शिल्पकारही म्हटले, कारण त्यांनी वेगवेगळ्या देशांशी भारताचा जे काही संबंध आहे तो मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं खूप मोठं काम केलं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असं त्यांना म्हणतात. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर ही अत्यंत मोलाची आहे. 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचं निधन झालं. मग आता ह्या भारताच्या ह्या विकासाची जे काही किंवा राजकीय घडामोडी किंवा भारताची जी काही धुरा आहे ती मग नंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्याकडे सगळी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झालं. तेव्हा प्रधानमंत्री कोण होते? लाल बहादूर शास्त्री.
लाल बहादूर शास्त्री कधी प्रधानमंत्री झाले, तर त्यांचा जो काही प्रधानमंत्री पद होतं ते 1964 ते 1966. मग 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणता प्रश्न होता? युद्धाचं कारण काय होतं? तर काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झालं आणि हे युद्ध सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि युद्ध सोडवण्याचा प्रयत्न केला. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचं महत्त्व अधोरेखित केलं. 1966मध्ये ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. तर आपण लाल बहादूर शास्त्रींबद्दलची ही माहिती बघितली की लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री. 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध हे त्यांच्या कारकिर्दीत झालं काश्मीर प्रश्नांवरून आणि सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थीचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनी देऊन आपल्या देशातील शेतकरी आणि सैनिक यांचं महत्त्व अधोरेखित केलं आणि 1966मध्ये ताशकंद येथे त्यांचं निधन झालं. पुढे 1966मध्ये भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी बनल्या. 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन सुरू. पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचं जे काही बांगलादेश आहे त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं गेलं. तर ह्या पूर्व पाकिस्तानमध्ये दडपशाहीचं धोरण हे सुरू झालं आणि खूप मोठं आंदोलन निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरलं. मग या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केलं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे निर्वासित जे आहे ते निर्वासित ह्या पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले आणि ते भारतातच स्थायिक झाले. म्हणजेच कोट्यावधी निर्वासित भारतात आले आणि ते भारतात राहिले. तर या पद्धतीने ह्या इंदिरा गांधी 1966मध्ये भारताच्या पंतप्रधान बनल्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये दडपशाहीचं आंदोलन सुरू झालं. हे निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं आणि आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते कुणी केलं? तर शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केलं. पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतात झाला आणि कोट्यावधी निर्वासित भारतात येऊन राहिले. त्यानंतर मग 1970चे दशक. आता इथे इंदिरा गांधी पंतप्रधान आहेत, त्या 1960 पंतप्रधान झालेल्या आहेत. 1971मध्ये काय घडलं? तर 1971 म्हणजे आता आपण 1970चं दशक बघतोय. म्हणजे 1970 ते 1980 या काळात घडलेल्या घडामोडी काय होत्या ते. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध झालं आणि या युद्धाचा परिणाम काय झाला? तर स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. हा जो आपण त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं तर त्याची निर्मिती म्हणजे बांगलादेशात झाली. शांततेच्या कारणांसाठी मग अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली आणि ही यशस्वी अणुचाचणी ह्या राजस्थानमधील पोखरण भागात झाली. पुढे 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केलं आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जाही मिळाला. तर 1970चं दशक सुरू झालं आणि सुरुवातीच्याच ह्या पहिल्याच वर्षी भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. या युद्धाचा परिणाम काय झाला? तर स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यानंतर मग आता शांततेसाठी काय? तर शांततेच्या कारणांसाठी मग अणुऊर्जेचा वापर करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ही अणुचाचणी जी आहे ती अणुचाचणी भारताने
1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत केली आणि ती यशस्वी अणुचाचणी झाली. त्यानंतर मग सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. कारण सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974मध्ये मग श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर आरोप लादण्यात आला की त्यांनी निवडणुकीतील प्रचारामध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना निकाल दिला. म्हणजे त्यांनी या निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे 1974च्या काळामध्ये ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारामध्ये जी शासकीय यंत्रणा आहे तर या यंत्रणेचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला आणि त्याचा परिणाम अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना निकालही दिला. मग त्यांना याचा निकाल दिल्यानंतर मग या देशामध्ये त्यांच्या या विरोधात म्हणजे या खटल्याच्या विरोधात किंवा या निकालाच्या विरोधात देशव्यापी संप झाला. अनेक ठिकाणी निषेध केला गेला आणि याच दरम्यान मग आता हे नेतृत्व जे आहे ते जयप्रकाश नारायण यांच्याकडे आलं. पण त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते त्याची अधिकच परिस्थिती गुंतागुंतीची झाली. म्हणजे ते नियंत्रणात आणण्यासारखं असा संप किंवा निषेध नव्हता. म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या आंदोलनाची परिस्थिती जी आहे ती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली. शासनाने संविधानातील मग आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. कारण ही परिस्थिती जी आहे ती काय होती, नियंत्रणाच्या बाहेर गेलेली होती. त्याचं नेतृत्व करणारं असं कोणी त्यावेळेस नव्हतं. म्हणजेच जे काही निवडणुकींचा काळ होता आणि ह्या निवडणुकीच्या काळांमध्ये या प्रकारचा निकाल इंदिरा गांधींना दिला गेल्यामुळे ह्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा विरोध म्हणून संप निषेध झाला आणि ही परिस्थिती हाताळणं हाताबाहेरची होती आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची सुद्धा परिस्थिती बिघडली. मग शासनाने या संविधानातील आणीबाणी विषयक ज्या तरतुदी आहेत त्यांच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केले. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेला शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. कारण नागरिकांचे मूलभूत हक्क ह्या काळामध्ये स्थगित करण्यात आले आणि म्हणून त्यांच्यावर मानवी हक्कांचा हा संकोच झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ किती होता तर 1975 पासून तर 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर मग सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. तर ह्या 1970चं दशक आपण या बघतो आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती इथे आपण बघतो आहे की ही राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचं काय कारण होतं आणि ही कशा पद्धतीने राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती इथे लागू करण्यात आलेली आहे. तर आपण इथे असा प्रश्न बघू शकतो की 1970च्या या दशकातील राष्ट्रीय आणीबाणीचे कोणते परिणाम झाले. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी तर घोषित झाली पण त्याचे परिणाम काय झाले. तर 1970च्या दशकात शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींच्या म्हणजेच कलम 352 हे आणीबाणी घोषित करतात. म्हणजे हे कलम 352 या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली. पहिला मुद्दा. दुसरा, या काळात भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कावर स्थगिती आली, त्यामुळे मानवी हक्कांचा संकोच झाला. तिसरा मुद्दा आहे, आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली. आणि चौथा मुद्दा आहे, आणीबाणीमुळेच अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. तर या पद्धतीने आपल्याला या 1970च्या दशकातील राष्ट्रीय आणीबाणीचे कोणते परिणाम झाले तर 4 परिणाम आपण तर बघितले. तर चौथा परिणाम म्हणजे काय तर विरोधी पक्ष एकत्र आले. म्हणजे काँग्रेस हा मोठा पक्ष होता इंदिरा गांधींचा आणि अनेक असे विरोधी पक्ष होते. तर अनेक विरोधी पक्ष नेते जे आहे ते विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसचा पराभव केला आणि मग विरोधी पक्षाचं सरकार त्यांनी स्थापन केलं आणि ते सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांनी जनता पक्ष स्थापन केला आणि मग जनता पक्षाचं सरकार हे भारताचा कारभार पाहू लागलं. तर यामध्ये आपण या आणीबाणीचा काळ बघितला.
तर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी काय केलं? जनता पक्षाची निर्मिती केली. आणि मग या निवडणुका झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालचं सरकार काय झालं? तर पराभूत झालं. म्हणजेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव केला. मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले. हे कोणत्या पक्षाचे? तर जनता पक्ष. जनता पक्ष म्हणजे अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्याचं नाव दिलं त्यांनी जनता पक्ष. आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या संगनमताने मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. पण आता हे सरकार जे बनलेलं होतं ते काय होतं? अनेक असे विरोधी पक्ष एकत्र आले होते. प्रत्येकाच्या मतांमध्ये फरक पडला आणि मग हे जे सरकार आहे हे सरकार अल्पकाळ टिकलं. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही. मग त्याच्यानंतर चरणसिंग हे पंतप्रधान झाले. त्यांचे सरकार पण अल्पकाळ टिकले, कारण तेही काय होतं? तर अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन बनलेलं सरकार. मग प्रत्येकाच्या मतांमध्ये फरक, प्रत्येकाची धोरणं वेगळी, प्रत्येकाची निर्णय क्षमता वेगळी आणि या कारणांमुळे त्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे सरकार हे कोलमडलं, म्हणजे अल्पकाळ टिकलं. मग पुन्हा 1980मध्ये निवडणुका झाल्या आणि पुन्हा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आलं. तर ह्या 1970 ते 80च्या काय झाल्या? घडामोडी झाल्या. तर इंदिरा गांधी ज्या आहे त्या पंतप्रधान असण्याचा कालखंड जो आहे तर 1966 ते 1977 10 वर्ष त्या आधी प्रधानमंत्री होत्या आणि नंतर 1980 ते 1984 आणि पुन्हा ते पुढच्या 5 वर्ष पंतप्रधान होते 84पर्यंत. तसं इंदिरा गांधींचा हा 1970 ते 80चं जे दशक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे अतिशय काय होतं? प्रभावशाली होतं. तर यामध्ये आपण हे जे 1970चं जे काही दशक आहे तर या 70च्या दशकामध्ये राजकीय घडामोडी कोणकोणत्या झाल्या याचा एक थोडक्यात आढावा सांगू. फक्त आपण मुद्दे बघूया की 1970 ते 1980च्या दशकामध्ये काय घडामोडी झाल्या ते. पहिला मुद्दा, भारतातील पोर्तुगीजांच्या राजवटीचा अंमल असलेलं गोवा, दीव, दमण या प्रदेशांची मुक्तता झाली आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, 1950 पासून जे उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यामध्ये जी तणावाची परिस्थिती वाढत गेली, या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशातील 1962मध्ये झालेल्या सीमारेषा युद्धात झाली आणि चीन व भारतमधील हे युद्ध मॅकमोहन रेषा क्षेत्रात झाले. तिसरी कोणती गोष्ट आहे तर 1964मध्ये भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. पुढचा मुद्दा आहे, पंडित नेहरूंच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. पुढचा मुद्दा की त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे लालबहादूर शास्त्रींच्या 1965मध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा युद्ध झालं भारत पाकिस्तानमध्ये आणि ते सोव्हिएत युनियनच्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला गेला. लालबहादूर शास्त्रींनी शेतकरी आणि जवान यांचं महत्त्व अधोरेखित केलं आणि घोषणा दिली, जय जवान जय किसान. पुढचा मुद्दा आहे 1965मध्ये ताश्कंद येथे लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं. 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या. याच दशकात पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर दडपशाही करण्यास सुरुवात झाली. या पद्धतीने आपण 1970च्या दशकामध्ये झालेल्या घडामोडी आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 77. मग यामध्ये काय तर प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, नागरिकांचे हक्क स्थगित करण्यात आले, जनता पक्षाची स्थापना झाली, मानवी हक्कांचा संकोच झाला, विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली. आता इथे अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे की या बांगलादेशाची निर्मिती होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत होती. तर 1966मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर म्हणजे आत्ताचा बांगलादेश दडपशाही करण्यात आली.
पाकिस्तानच्या या दडपशाही धोरणाविरोधात पूर्व पाकिस्तानात शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीवाहिनीने आंदोलन केलं. या समस्येमुळे पूर्व पाकिस्तानातून भारतात कोट्यावधी निर्वासित आले. 1971मध्ये अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि त्याचा परिणाम बांगलादेशाची निर्मिती झाली. तर हे होते आजच्या या इतिहासाच्या दुसऱ्या प्रकरणातील महत्त्वाचा भाग. तर पुढच्या भागामध्ये आपण या प्रकरणातला 1980चे दशक जे आहे त्या दशकात घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला समजला असेल तर नक्की जरूर लाईक करा. धन्यवाद.